ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। तक्षशिला विद्यालय या शाळेतील इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या 9वीच्या विद्यार्थ्यांना फी शुल्क न भरल्याच्या कारणावरून सक्तीने घरी पाठवण्यात आले होते। या घटनेची विचारणा करण्यासाठी पालकांनी प्राचार्य यांची भेट घेतली व त्यांना निवेदन दिले आहे। तक्षशिला विद्यालय इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या 9वीच्या विद्यार्थ्यांना फी शुल्क न भरल्यामुळे प्राचार्य, शिक्षक आणि व्यवस्थापन यांनी विद्यार्थी आणि पालकांना कसलीही पूर्वसूचना न देता फी न भरल्याच्या कारणावरून सक्तीने घरी पाठवण्यात आले होते। यामुळे सदर विद्यार्थ्यांना शाळेने त्यांच्यासोबत केलेली अपमानकारक वागणूक त्यांच्या मानसिकतेवर परिणाम झाला आहे, आरोग्यावर परिणाम झाला आहे। शाळेने सदरचे केलेले कृत्य हे सक्तीचे व मोफत शिक्षण कायदा 2005 याचे उल्लंघन केले असून संविधान विरोधी आहे असे पालकांचे म्हणणे आहे। याबाबत संपूर्ण व्यवस्थापन मंडळ, संबंधित प्राचार्य व शिक्षक जबाबदार आहेत। याबाबत आम्ही सर्व पालक निषेध नोंदवून या प्रकरणाचा जाब विचारत आहोत, तरी याचा शाळेने खुलासा द्यावा अशी मागणी पालकांनी केली, अन्यथा शिक्षण अधिकारी व शिक्षण मंत्री यांच्यापर्यंत तक्रार करण्यात येईल असे सांगण्यात आले। ऍक्च्युली ना काल म्हणजे 28 तारखेला 9वीची जी मुलं आहेत तक्षशिला विद्यालयामध्ये शिकत आहेत इंग्लिश माध्यमातून, तर त्या मुलांची काही फी पेंडिंग आहे, म्हणजे पूर्ण भरलेली नाही असं नाहीये, काही 30%, 50% काहींची बाकी आहे। आणि हा मुद्दा घेऊन इथले जे स्कूल आहेत, तक्षशिलाचे जे प्रिन्सिपल आहेत किंवा शिक्षक आहेत, या लोकांनी त्या मुलांना डायरेक्ट घरी पाठवून दिलं, कसलीही पूर्वसूचना न देता, आणि मुलं घरी निघून गेलेत। तेव्हा सगळे पॅरेंट्स काल दुपारपासूनच यांचा गोंधळ चाललेला की मुलांना घरी पाठवलं। मग काल एक कॉमन मीटिंग पण झाली आणि आज ठरवलं की आपण शाळेमध्ये जाऊन प्रिन्सिपल साहेबांना भेटायचं, त्यांच्याशी चर्चा करायची की मुलांना असं वापस कसं पाठवलंय। कारण जर RTE नुसार आपण शाळा चालवत असू किंवा शाळेचं मॅनेजमेंट चालत असेल तर मुलांना बाहेर काढणं हे कितपत योग्य आहे। मुलं ही आता 9वीची मुलं जर म्हटली तर ही वयात येणारी मुलं आहेत, टीनेजर मुलं आहेत, विचार करणारी मुलं आहेत, आणि मान अपमान हा त्यांना कळतो। आपल्याला शाळेतून काढून दिलं कारण आपले पॅरेंट्स फी भरू शकले नाहीत। मुलांच्या डोक्यात वेगवेगळे प्रश्न येऊ शकतात की आमचे आई वडील एवढे कमकुवत आहेत की फी भरू शकले नाही, त्यामुळे आम्हाला बाहेर काढण्यात आला, हाही त्यांच्या डोक्यावर परिणाम होऊ शकतो। दुसरी गोष्ट अशी आहे की जेव्हा मुलांना वर्गातून काढून दिलं तेव्हा त्यांच्यासोबत कोणीच नव्हतं, आणि सगळी मुलं 4 नंबरची नाही आहेत, 5 नंबर, 3 नंबर, कुठून मुलं इथे शिकायला येतात। तर मुलं परत जाताना काय विचार डोक्यात येईल, कसा विचार करतील, घरी पोहोचतील की नाही याचीही तमा बाळगल्या गेलेली नाहीये, जे की सरासर कायद्याच्या विरोधात घटना घडलेली आहे। या शाळेला तसा अधिकार नाहीये, कुठल्या शाळेला असा अधिकार नाहीये की फी न भरल्यामुळे मुलांना बाहेर काढून देतील किंवा घरी पाठवतील। हा त्यांनी केलेला पहिला हे आहे की असं नाही घडायला पाहिजे। आणि आज जेव्हा सगळे पॅरेंट्स एकत्र येऊन जाब विचारायला आले तेव्हा सगळं व्यवस्थापन मंडळाचा त्यांना आदेश होते, ते त्यांनी फॉलो केले असे सांगितलेले आहेत। पण व्यवस्थापन मंडळांना पण आम्ही विचारणा करतो, सगळे पॅरेंट्स आहेत इथे, ते विचारणा करतात की असं कसं घडू शकते। तुम्ही पॅरेंट्स मीटिंग घ्या, त्या मीटिंग मध्ये पूर्वसूचना द्या, पॅरेंट्सला तसं लेखी द्या, त्यांच्या घरी जाऊन तसं सांगण्यात यावं त्यांना, आणि नंतर मुलांवरती कारवाई कोणीही करू शकत नाही। हा शब्द पण त्यांनी चुकीचा वापरला की आम्ही मुलांना बाहेर पाठवू, येऊ देऊ नाही, आणि हे सगळं जे घडलेलं आहे ते खरंच चुकीचं घडलेलं आहे, कायद्याच्या विरोधात आहे। याचा जाब विचारण्यासाठी हे सगळे पॅरेंट्स आज इथे आलेले आहेत आणि त्यांनी विचारणा केलेली आहे की मुलांना, आणि त्यांनी कबुली दिली प्रिन्सिपलने की आम्ही याच्या पुढे असं करणार नाही, मुलांना बाहेर पाठवणार नाही। आम्हाला व्यवस्थापकांचा दबाव असल्यामुळे आम्ही केलं, तर व्यवस्थापकांनी पण या गोष्टीचा विचार करावा की ते असं करू शकत नाही, आणि कुठल्याच फीज वरती शिक्षकांचे पगार निघत नसतात। हे जे चुकीचे वाक्य वापरतात, फी न भरल्यामुळे आमच्या शिक्षकांचे पगार होत नाहीत, हे चुकीचं आहे, असं कुठल्याच शाळेने करू नये। आणि बाबासाहेबांचा इथे पुतळा आहे या स्कूलमध्ये, तक्षशिला शाळा ही ऐतिहासिक शाळा आहे, या शाळेमध्ये जर असं घडत असेल तर हे खरोखरच चुकीचं आहे। शर्मनाक गोष्ट आहे की मुलांना बाहेर काढलं जातं फक्त फी साठी। बाकी गोष्टींवर, मुलांच्या अभ्यासावर पण फोकस करण्यात यावा, त्यांच्या ग्रोथ कशी होईल याकडे लक्ष देण्यात यावं, ना की फक्त फी साठी। माझं नाव आतिफ जाधव आहे। मी एक पालक म्हणून आज शाळेला भेट देण्यासाठी आलो, कारण काल दिनांक 28 रोजी शाळेतल्या विद्यार्थ्यांना 9वी इंग्रजी माध्यम या विद्यार्थ्यांना फी न भरल्याच्या कारणावरून त्यांना बाहेर काढण्यात आलं होतं। तर हे सर्रासपणे चुकीचं आहे, कारण फी न भरता पोरांना काढणे त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा हा कट आहे। मुळात ही तक्षशिला विद्यालय आहे जे गोरगरिबांची शाळा आपण म्हणतो,
पण काल जे कृत्य घडलं खरंच ते निंदनीय आहे. का पोरांना फी न भरल्यामुळे ते शाळेच्या बाहेर काढण्यात आला. आज इथं आपण बाबासाहेबांचा पुतळा बघतो. बाबासाहेब हे फक्त शिक्षणावरती भर देण्यासाठी सांगत होते, पण यांनी हा जो पुतळा लावलेला आहे तो पुतळा गेटाकडे इशारा करतो आणि सांगतो तुम्ही फी नाही भरली तर तुम्ही बाहेर जावा. हे शाळेचं कारस्थान आहे. आणि मेन ही जी चूक आहे ती संचालक मंडळाची आहे. कारण संचालक मंडळानेच हा त्यांना आदेश दिलेला आहे की ज्यांनी फी भरली नाही त्यांना शाळेतून तुम्ही काढून टाका. पण हा पूर्णपणे चुकीचा आहे आणि याच्यावरती ऍक्शन घेतली पाहिजे. आणि संचालक मंडळाने खरं तर विद्यार्थ्यांची माफी मागितली पाहिजे. कारण ते विद्यार्थ्यांच्या मनावर जो परिणाम झालेला आहे, तो मानसिक ताण त्यांना झालेला आहे, त्या मानसिक ताणामुळे ते आज शाळेत आलेले नाही. त्यांना आता ते बोलतात आम्हाला शाळेतच जायचं नाहीये. का? कारण त्यांचा जो अपमान झालेला आहे त्यांच्या ते मानसिक मध्ये बसलेला आहे आणि ते शाळेत यायला तयार नाही आहेत. समजा जर काल त्यांना शाळेतून बाहेर काढलं, जर आमचे मुलं पटरीमधून येतात, जर एखाद्याचा जर ऍक्सिडेंट झाला किंवा त्यांनी मानसिक तणावात आमचे पालक फी नाही भरू शकत, ह्यामुळे जर त्यांनी काही गैरकृत्य केलं, त्याला जबाबदार कोण? शिक्षक म्हणत आहेत का आम्ही त्याची जबाबदारी घेतो, पण समजा जर झालं असतं तर काय? तर यासाठी आम्ही या कालच्या घटनेचा निषेध करतो आणि संचालक मंडळाने जाहीरपणे आम्हाला विद्यार्थ्यांची वर्गात येऊन माफी मागावी. नाहीतर आम्ही हाच मुद्दा शिक्षण मंत्री आणि शिक्षण अधिकारी यांच्या पुढे नेणार आहोत. माझं नाव अनिता रवींद्र जाधव. माझा मुलगा आर्यन रवींद्र जाधव वडोली गावातून शाळेत येते तक्षशिलामध्ये 9वीला आहे. ते फी भरण्यामुळे त्याला घरी पाठवलेलं. आज तुम्ही शाळेसोबत तुमच्या मीटिंग झाली, काय सांगितलं त्यांनी? ते काय हे बोलले भरा तुम्ही फी, हे करा. यावेळी प्राचार्य रवींद्र कोळी सर व सहाय्यक शिक्षक विद्या यांच्याशी चर्चा करण्यात आली. यावेळी मानवता अभियान संस्थेच्या अध्यक्ष निवेदिता जाधव तसेच अतिश जाधव, बहुजन समाज पार्टी महासचिव उल्हासनगर शहर, पालक केशर लोणारे, प्रवीण दोंदे, प्रफुल्लता मोहोड, अनिता पगारे, शर्मिला टिपाले, लता मोरे असे 25 पालक उपस्थित होते. यावेळी बोलताना निवेदिता जाधव यांनी या शाळेच्या घटनाबाह्य कृतीविरुद्ध शाळा व्यवस्थापन सदस्य व शिक्षण अधिकारी यांना निवेदन देणार आहे असे जाहीरपणे सांगितले. बरं, आज NGOचे प्रमुख विकास जाधव, त्याचबरोबर निवेदिता मॅडम, नंतर अजून मोहोळ मॅडम आणि त्याचबरोबर एका 9वी इंग्रजी माध्यमाचे सर्व पालक विद्यार्थ्यांनी ज्या समस्या होत्या तर त्या समस्या घेऊन आले. त्यांनी मला निवेदन दिलं आहे आणि त्यांच्या ज्या समस्या आहेत तर ती मी माझ्या परीने सोडवण्याचा प्रयत्न करेन. आकाश सहाने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.